आपला हा विषय चालू होता की तत्त्वमसी इत्यादी जे महावाक्य आहे त्या महावाक्याच्या द्वारे अखंड ब्रह्माचा बोध करायचा आहे. परंतु त्या तत्त्वमसी इत्यादी महावाक्यामध्ये जे तत्त्वम इत्यादी जे पद आहेत त्या पदांच्या शक्तिवृत्तीने अखंड ब्रह्माचा बोध होत नाही, तर लक्षणा करून अखंड ब्रह्माचा बोध होतो. आणि म्हणून तत्त्वमसी इत्यादी महावाक्याचं लक्ष्य ब्रह्म आहे, शक्य नाही हे सांगितलं. परंतु हे सांगितल्यानंतर त्यावर पूर्वपक्षाने प्रश्न केला होता की तुमचं जे ब्रह्मलक्ष्य आहे ते कोणतं ब्रह्मलक्ष्य आहे? निर्विकल्प ब्रह्मलक्ष्य आहे की सविकल्प ब्रह्मलक्ष्य आहे? निर्विकल्प मानलं तरी तो पूर्वपक्षी अडचण दाखवत होता, सविकल्प ब्रह्मलक्ष्य मानलं तरी अडचण दाखवत होता. असा प्रश्न श्लोक नंबर 49 मध्ये पूर्वपक्षाने आपली बाजू मांडली. त्यानंतर त्याचं उत्तर म्हणून असंच उत्तर दिलं आहे सिद्धांत्यांनी श्लोक नंबर 50 मध्ये की बाबा रे, हा तू प्रश्नरूपी जो विकल्प करतो आहे तो निर्विकल्प ब्रह्माविषयी करतो आहे की सविकल्प ब्रह्माविषयी करतो आहे? निर्विकल्प ब्रह्माविषयी मी विकल्प करतो आहे असं जर पूर्वपक्षी म्हणेल तर व्याघात दोष येतो. आणि म्हणून निर्विकल्प ब्रह्माविषयी माझा विकल्प आहे हे म्हणता येत नाही पूर्वपक्षाला. मग पूर्वपक्षी म्हणेल की ठीक आहे, सविकल्प ब्रह्माविषयी मी विकल्प करतो. हा पक्ष जर पूर्वपक्षाने अंगीकार केला तर त्या पूर्वपक्षाच्या मतावर मग अनेक दोष दिले आणि ते दोष येत असल्यामुळे तुझा हे विकल्प करणं, तुझा प्रश्न करणं हेच मुळात चुकीचं आहे. ही गोष्ट सिद्धांत्यांनी पूर्वपक्षाला दाखवून दिली आहे. त्यात आपण विचार केला होता की पूर्वपक्ष जो विकल्प करतो तो विकल्प होता, त्याला आपण नाव दिलं प्रथमांत विकल्प. या टीकेच्या परिभाषेमध्ये त्याला नाव आहे प्रथमांत विकल्प. इथं विषय समजण्यासाठी आपण त्याला ए असं नाव दिलं. तर ए हा विकल्प म्हणजे प्रथमांत विकल्प जो करतो आहे पूर्वपक्षी ब्रह्माविषयी, पण निर्विकल्प ब्रह्माविषयी तर त्याला हा विकल्प करता येईना. मग त्याला करावा लागला तो सविकल्प ब्रह्माविषयी. सविकल्प म्हणजे काय? विकल्पेन सहित सविकल्प, विकल्पेन सह वर्तती ती सविकल्प. तर विकल्पेन तृतीय आहे, अर्थात त्या ब्रह्माच्या ठिकाणी कोणता तरी एक विकल्प त्याला मानावा लागला, त्याचं नाव आहे तृतीयांत विकल्प. इथं आपल्याला विषय कळण्यासाठी त्या तृतीयांत विकल्पाला आपण नाव दिलं बी हे नाव दिलं आहे. तर बी विकल्पाने युक्त जे ब्रह्म त्याला म्हणायचं सविकल्प ब्रह्म. मग त्या सविकल्प ब्रह्माविषयी विकल्प केला आहे पूर्वपक्षाने. मग आता पूर्वपक्षाने जेव्हा हा विकल्प केला सविकल्प ब्रह्माविषयी, अर्थात बी ह्या विकल्पाने युक्त ब्रह्माविषयी, तर त्या पूर्वपक्षाला पुन्हा विचारलं आपण की बाबा रे, हा बी विकल्प आणि ए विकल्प एकच आहे की वेगवेगळे आहेत? जर एकच आहे असं म्हणेल तर त्यावर दोष दिला आपण आत्माश्रय दोष येतो. कारण का की विशिष्टावर सांगितलेला धर्म हा विशेषणावर सुद्धा असतो, हा नियम आहे. त्यासाठी उदाहरण दिलं होतं. मग बी या विकल्पाने युक्त जे ब्रह्म, अर्थात बी विकल्पासहित ब्रह्म म्हणजे विशेष झालं ब्रह्म आणि बी झाला विकल्प, बी आणि ब्रह्म मिळून झालं विशिष्ट. मग या विशिष्टावर जर तुझा ए विकल्प आहे तर अर्थात तो बीवर पण आहे, ब्रह्मावर पण आहे, बी या विकल्पावर पण आहे. म्हणजेच काय? आणि पुन्हा एक सांगितलं होतं की आश्रयी भाव हा एकाच पदार्थामध्ये होत नसतो. जसं पृथ्वी आणि घट एक आश्रय आहे, एक आश्रयी आहे, आधार आधेय भाव त्यात आहे. तर आधार आधेय भाव किंवा आश्रयी भाव होण्यासाठी दोन पदार्थ असावे लागतात. एकच पदार्थ स्वतःचा आधारही आहे आणि तोच त्याच्यावर आश्रितही आहे असं होत नाही. आणि जर असं होत असेल तर त्याला आत्माश्रय म्हणतात. त्याप्रमाणे मग हा बी विकल्प आणि ए विकल्प जर एकच मानला तर बी विकल्प नियुक्त असं ब्रह्म आहे, विशिष्ट ब्रह्म, त्यावर ए विकल्प म्हणजे ए झाला आश्रित आणि त्याचा आश्रय झाला, जसं ब्रह्म आहे तसं बी बी आश्रय आहे. मग आश्रय बी तोच आणि त्याच्या आश्रयाने राहणाराही तोच, आश्रितही तोच, असा दोष येतो. कारण बी आणि ए त्याने एकच मानलं आणि हा आत्माश्रय दोष येतो. म्हणून बी आणि ए हे दोन्ही विकल्प एक आहे असं त्याला म्हणता येत नाही. याचा विचार आपण केला तर बी विकल्प म्हणजे तृतीयांत विकल्प. मग आता
एक नाही तर ए विकल्प भिन्न आहे, बी विकल्प भिन्न आहे. म्हणून ए विकल्प ब्रह्माच्या ठिकाणी करण्यासाठी ठेवण्यासाठी जसा बी विकल्प मानावा लागला, कारण निर्विकल्प ब्रह्माविषयी त्याला विकल्प करता येईना, सविकल्प ब्रह्माविषयीच करावा लागतो. मग आता सविकल्प ब्रह्म म्हणजे कोणता तरी विकल्प मानून सविकल्प होणार ते. मग ए विकल्प ठेवण्यासाठी बी विकल्पाची कल्पना केली, पण जसा ए हा विकल्प आहे तसा बी सुद्धा विकल्पच आहे. आणि म्हणून बी विकल्प ब्रह्माच्या ठिकाणी जर स्थापन करायचा असेल तर तो देखील निर्विकल्प ब्रह्माविषयी म्हणता येणार नाही, व्याघात दोष होतो. मग आता बी हा विकल्प आहे, तो जर ब्रह्मावर ठेवायचा आहे विकल्प आहे, तर तो सुद्धा सविकल्प ब्रह्मावरच ठेवावा लागेल. मग आता बी हा विकल्प ब्रह्माच्या ठिकाणी करण्यासाठी पुन्हा विकल्प मानावा लागला सी. यालाच एक नाव दिलं आपण विशेषणीभूत धर्म किंवा विशेषणीभूत विकल्प. विशेषणीभूत विकल्प म्हणजे काय, तर सी विशेषण, ब्रह्म झालं विशेष, विशेष ब्रह्म, विशेषण झाला सी नावाचा विकल्प, आणि दोन्ही झालं मिळून विशिष्ट. मग आता विशेषण सी आहे म्हणून त्याला विशेषणीभूत विकल्प असं नाव दिलं आहे सीला. मग आता पुन्हा प्रश्न करायचा त्या पूर्व पक्षाला की हा सी विकल्प आणि तू करत असलेला हा प्रथमांत विकल्प, हा सी आणि ए दोन्ही एकच आहे की भिन्न भिन्न आहे? लक्ष द्या, सी आणि ए दोन्ही एकच आहे की भिन्न भिन्न आहे? जर एकच आहे असं म्हणेल तर दोष दाखवला होता कोणता? अन्योन्याश्रय. कारण का, ए विकल्प स्थापन करण्यासाठी बी विकल्प, बी विकल्प स्थापन करण्यासाठी सी, सी म्हणजेच कोण आहे? ए, कारण दोघाचा मानतो तो अभेद. मग ए बी साठी सी अर्थात ए साठी पुन्हा बी, बी साठी सी म्हणजेच ए अर्थात बीला स्थापन करण्यासाठी एची आवश्यकता, एला स्थापन करण्यासाठी बीची आवश्यकता, यालाच म्हणतात अन्योन्याश्रय. आणि म्हणून असा दोष होतो. म्हणून सी आणि ए हे दोन्ही विकल्प एक आहे असं पूर्व पक्षाला म्हणता येत नाही, भिन्न भिन्न मानावे लागतील. आणि जर भिन्न भिन्न मानले तर ए विकल्प स्थापन करण्यासाठी जसा बी विकल्प, बी विकल्प स्थापन करण्यासाठी जसा सी विकल्प, तसं सी तरी विकल्पच आहे ना. मग त्याला पुन्हा स्थापन करण्यासाठी पुन्हा एक विकल्प मानावा लागेल, कारण निर्विकल्पाविषयी विकल्प तर म्हणता येणार, व्याघात दोष होतो. मग सी हाही विकल्प आहे. मग सी या विकल्पाला ब्रह्माच्या ठिकाणी स्थापन करण्यासाठी अजून एका विकल्पाची कल्पना करावी लागते, त्याला आपण नाव दिलं डी विकल्प. डीलाच इथं या परिभाषेमध्ये आपल्याला बोलायचं आहे धर्मी विशेषणीभूत विकल्प. कारण धर्मी झाला ब्रह्म आणि त्या धर्मी ब्रह्माच्या ठिकाणी विशेषणीभूत विकल्प झाला डी, म्हणून त्याला म्हणायचं धर्मीचा विशेषणीभूत विकल्प डी. मग आता पुन्हा एक प्रश्न करायचा त्याला की डी आणि ए हे दोन्ही एक आहे की भिन्न भिन्न आहे? जर एक म्हणेल तर दोष येतो. कोणता दोष दिला? चक्रिका. कारण कसं, ए या विकल्पाला स्थापन करण्यासाठी बीची कल्पना, बी या विकल्पाला स्थापन करण्यासाठी सीची कल्पना, सी या विकल्पाला स्थापन करण्यासाठी डी, डीची म्हणजेच एची, कारण डी आणि ए एक मानला त्याने एची. मग एला स्थापन करण्यासाठी बीची, बी साठी सीची, सी साठी डी म्हणजेच ए. हे चक्र फिरत राहणार आहे. यालाच म्हणतात चक्रिकापत्ती दोष. चक्रिका दोष येतो म्हणून त्याला बी आणि ए हे दोन्ही विकल्प एकच आहे असं म्हणता येत नाही. अर्थात ए वेगळा आणि डी वेगळा. म्हणून मग ठीक आहे, ए विकल्प स्थापन करण्यासाठी बी विकल्पाची कल्पना, बीची कल्पना करण्यासाठी बी ठेवण्यासाठी सी, सी ठेवण्यासाठी डी, पण डी तरी विकल्पच आहे. तो विकल्प निर्विकल्प ब्रह्माविषयी म्हणता येत नाही, व्याघात दोष होतो. सविकल्प ब्रह्माविषयीच म्हणावा लागेल. मग डी विकल्प ठेवण्यासाठी पुन्हा एक विकल्प मानावा लागेल. जो विकल्प तुम्ही ठेवणार तो तरी विकल्पच, त्याला ठेवण्यासाठी पुन्हा एक विकल्प, तोही विकल्पच, त्याला ठेवण्यासाठी पुन्हा एक विकल्प. असं करता 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 अप्रामाणिक कल्पना होईल आणि अशा अप्रामाणिक कल्पनालाच म्हणतात अनवस्था. असा अनवस्था दोष येतो. म्हणून ही कल्पना त्याची बरोबर नाही. अर्थात त्याला ब्रह्माविषयी त्याचा जो विकल्प आहे तो विकल्प म्हणजे प्रश्न आहे, तोच त्याचा उपपन्न नाही. ही गोष्ट याच्यातून सिद्ध झालेली आहे. आता तुम्हाला विषय सारा कळाला, फक्त त्या पंक्ती वाचायच्या आहे. टीका. सविकल्पस्य वा निर्विकल्पस्य लक्षत्वम इति वा यो विकल्प त्वया कृतः. सिद्धांती विचारतात पूर्वपक्षाला, हे पूर्वपक्षी की सविकल्पस्य निर्विकल्पस्य वा लक्षत्वम, सविकल्प तुमचं लक्ष आहे का निर्विकल्प लक्ष आहे? पूर्वपक्षी म्हणला होता की नाही वरच्या श्लोकात, काय की तत्वमसी या महावाक्याच्या द्वारे जो तुम्हाला ब्रह्माचा बोध होतो ते ब्रह्म सविकल्प आहे की निर्विकल्प आहे, असा प्रश्न पूर्वपक्षाने केला होता, है की नाही? तर त्याला विचारायचा होता की हा जो तू प्रश्न केला होता सह किम, सह म्हणजे तू केलेला प्रश्न, प्रश्नरूपी विकल्प, सह किम निर्विकल्पस्य उत्सविकल्पस्य भवेत.
तुझा हा प्रश्नरूपी विकल्प निर्विकल्प ब्रह्माविषयी तू करत आहे की सविकल्प ब्रह्माविषयी करत आहे? आद्ये नाम प्रथमे पक्षे. प्रथम पक्ष म्हणजे कोणता? निर्विकल्प. जर पूर्वपक्षी म्हणेल की मी निर्विकल्प ब्रह्माविषयी विकल्प करतो, तर त्याचं म्हणणं काय झालं? व्याघात दोष झाला तिथं, आहे की नाही? तर व्याहाती म्हणजे व्याघात दोष. मे मुखे जिव्हा नास्ती या म्हटल्याप्रमाणे व्याहाती त्वया उक्त व्याघात एव अन्यत्र नाम द्वितीय पक्षे. आता पंक्ती पाच चला. द्वितीय पक्ष म्हणजे तो पूर्वपक्षी म्हणेल की माझा प्रश्नरूपी विकल्प निर्विकल्प ब्रह्माविषयी नाही, तर मग सविकल्प ब्रह्माविषयी माझा विकल्प आहे, असा जर तो म्हणेल तर अनवस्था इत्यादी दोष प्राप्त होतात. कसं? तथाही सविकल्पस्य विकल्प इत्यत्र विकल्पेन सह वर्तते इत्यत्र तृतीयांत विकल्प पदेन प्रथमांत विकल्प पदेन च एक विकल्प अभिधीयते दोवा. बघा आता पंक्ती पण पाहिजे, इकडं पण बघायचं म्हणजे पंक्ती लागतील आणि हे पुन्हा आणखीन कळेल. हां बघा आता हा जो विकल्प करतोय तो हा पूर्वपक्षाचा प्रश्न आहे, प्रश्नरूपी विकल्प आहे, याला प्रथमांत आपण म्हटलेलो आहे. आणि तो प्रथमांत विकल्प पूर्वपक्षी करतो तो सविकल्प ब्रह्माविषयी. सविकल्प म्हणजे काय? तर विकल्पेन सह वर्तती ती सविकल्प दिले. बघा सविकल्पस्य विकल्प इत्यत्र पहिला जो सविकल्प पद आहे त्याची व्याख्या विकल्पेन सह वर्तते. विकल्पेन कोणती विभक्ती आहे? तृतीय आहे. तर विकल्पेन सह वर्तते इत्यत्र तृतीयांत विकल्प पदेन. तर तृतीयांत विकल्प पदाने कोण झाला? हा बी, हा झाला तृतीयांत. विकल्पेन सह वर्तते ती सविकल्प. सविकल्प असं ब्रह्म, त्याच्याविषयी त्याचा विकल्प म्हणजे तृतीयांत विकल्प झाला बी. तृतीयांत विकल्प पदेन आणि प्रथमांत विकल्प पदाने कोण झाला? ए. तर प्रथमांत विकल्प पदेन च एक एव विकल्प अभिधीयते दोवा. अर्थात बी आणि ए दोन्ही एकच आहे असं तुला म्हणायचं का भिन्न भिन्न म्हणायचे? आहे ना. दोवा एक एव चेत. आता बी आणि ए दोन्ही एकच आहे असं जर पूर्वपक्षी मान्य करील तर एक एव चेत स्वयं एक एव विकल्प आश्रय विशेषणतया आश्रय तदाश्रित विकल्प चेत तदा आत्माश्रयता. बघा आता ए आणि बी दोन्ही विकल्प एक मानला तर आत्माश्रय दोष येतो. कारण का? की बी विकल्पानियुक्त ब्रह्म हे झालं विशिष्ट आणि त्याच्यावर हा विकल्प आणि विशिष्टावर सांगितलेला धर्म हा विशेषणावर पण असतो. मग या ए विकल्पाचा आश्रय झाला बी आणि त्याच्या आश्रित झाला ए, पण ते दोन्ही एकच आहे. मग तोच आश्रय तोच आश्रित होऊ राहिला, यालाच म्हणतात आत्माश्रय. दिले बघा. एक एव चेत एकच जर मानील तर स्वयं एक हे विकल्प स्वतः एकच असणारा विकल्प आश्रय विशेषणता आहे. विकल्पाचा आश्रय कोण? ब्रह्म. बरं का? या तृतीयांत बी विकल्पाचा आश्रय झाला ब्रह्म, त्याचं विशेषणतया विशेषण रूपाने आश्रय कोण झाला? बी. कारण विशेषण जरी असला तर विशेषण रूपाने ए विकल्पाचा आश्रय होईल तो. तर विशेषणतया आश्रय आणि तदाश्रित. तद म्हणजे हा जो तृतीयांत विकल्प आहे, लक्षात घ्या कुठं कुठं काय चाललं. तदाश्रित म्हणजे तृतीयांत विकल्प, त्याच्या आश्रित विकल्प म्हणजे हा प्रथमांत विकल्प चेत तदा आत्माश्रयता. मग अशा वेळेस कोणता दोष आला? आत्माश्रय दोष आला. पंक्ती लागल्या साऱ्या. चला पुढे. दौचेत म्हणजे ए वेगळा आहे, बी वेगळा आहे, ए आणि बी दोन्ही अभिन्न नाही असं जर पूर्वपक्षी म्हणेल, दोन वेगवेगळे आहे. दौचेत तदा तृतीयांत शब्द निर्दिष्टस्य अपि विकल्पस्य विकल्परूपत्वात् तदाश्रयस्य अपि सविकल्पत्वात् तद्विशेषणभूतः विकल्प किम प्रथमांत शब्द निर्दिष्ट एव विकल्प उत ताभ्याम अन्यः. आद्ये अन्योन्याश्रयता. द्वितीये पुन्हा दुसरे विशेष दोष. बघा आता पहिलं कुठं चाललं? दौचेत लागली ओळ. दौचेत म्हणजे दोन भिन्न भिन्न आहे. कोणकोणते? ए आणि बी भिन्न भिन्न आहे. दौचेत तदा तेव्हा तृतीयांत शब्द निर्दिष्टस्य तृतीयांत शब्दाने निर्दिष्ट असा जो विकल्प बी विकल्प आहे की नाही. तृतीयांत शब्दाने निर्दिष्ट असा विकल्प कोण? बी. तृतीयांत शब्द निर्दिष्टस्य अपि विकल्पस्य विकल्परूपत्वात. पण तो देखील विकल्पच आहे ना. विकल्पच असल्यामुळे तदाश्रय त्या विकल्पाचा आश्रय जे ब्रह्म, या तृतीयांत विकल्पाचा आश्रय जे ब्रह्म,
तद आश्रयस्यापि सविकल्पत्वात्. तो ब्रह्मत्व पुन्हा कसं मानावं लागेल? सविकल्प. कारण हा विकल्पाचा आहे ना. मग हा विकल्प ठेवण्यासाठी जर विकल्पाची कल्पना, तर हा तरी विकल्पच आहे. मग त्याला ठेवण्यासाठी पुन्हा अन्य विकल्पाची म्हणजे सीची कल्पना करावी लागेल. सविकल्पत्वात् तद्विशेषणभूत विकल्प. तद्नाम ब्रह्म, त्याचा विशेषणीभूत विकल्प सी. तद्विशेषणभूत विकल्प कोण? सी. किम प्रथमा शब्द निर्दिष्ट ए विकल्प उत ताभ्याम अन्य. तर हा जो सी विकल्प आहे तो प्रथमा शब्दाने निर्दिष्ट जो ए विकल्प, हा सी आणि ए दोन्ही एकच आहे का भिन्न भिन्न आहे? हा प्रश्न. प्रथमांत शब्द निर्दिष्ट एक एव विकल्प उत्ताभ्याम अन्य. आद्य नाम एकच मानला. कोणता? सी आणि ए दोन्ही एकच मानले. आद्य अन्योन्याश्रयता. तर कोणता दोष होतो मग? कारण का? एला ठेवण्यासाठी बी आणि बीला ठेवण्यासाठी सी म्हणजेच, कारण दोन्हीचा अभेद आहे. मग एला ठेवण्यासाठी बी आणि बीला ठेवण्यासाठी सी म्हणजेच ए. एकमेकाची आवश्यकता पडू लागली. मग यालाच काय म्हणायचं? अन्योन्याश्रयता. द्वितीय म्हणजे सी वेगळा आहे आणि ए वेगळा आहे. एक मानला तर अन्योन्याश्रय येऊ राहिला, म्हणून सी वेगळा आहे, ए वेगळा आहे. असं जर तो पूर्वपक्षी म्हणेल तर बघा, द्वितीयेपी धर्मी विशेषणीभूत विकल्प. धर्मी ब्रह्म. धर्मी कोण? ब्रह्म. त्या धर्मी असणाऱ्या ब्रह्माशी विशेषणीभूत विकल्प सी. धर्मी नाही, धर्मी विशेषणभूत कोण दिलाय? डी. धर्मी विशेषणीभूत विकल्प. बरं का? धर्मी विशेषणभूत विकल्प म्हणजे सी या विकल्प, कारण भिन्न भिन्न मानले ना, ए वेगळा आणि सी वेगळा, पण सी तरी काय आहे? विकल्पच आहे. मग सी या विकल्पाला ठेवण्यासाठी अजून एक मानावं लागेल डी. त्या डीला नाव दिलं धर्मी विशेषणीभूत विकल्प. धर्मी ब्रह्म, त्याचा विशेषणीभूत विकल्प झाला डी. ठीक आहे ना? धर्मी विशेषणभूत विकल्प किम. तो म्हणजे कोण? डी. किम प्रथमांत शब्द निर्दिष्ट उत तेभ्य अन्य. मग हा डी विकल्प, धर्मी विशेषणीभूत विकल्प, प्रथमांत शब्दाने सांगितला जाणारा ए आणि डी हे दोन्ही अभिन्न आहे का भिन्न भिन्न आहे? हा प्रश्न. जर अभिन्न म्हणेल तर आद्य चक्रिकापत्ती. कसं? की ए साठी बी, बी साठी सी, सी साठी डी, डी म्हणजेच ए. पुन्हा ए साठी बी, बी साठी सी साठी म्हणजेच ए. मग चक्र झालं की नाही? त्याला म्हणतात चक्रिका. आद्य चक्रकापत्ती. द्वितीय म्हणजे ए वेगळा आणि डी वेगळा, दोघाचा काही संबंध नाही आहे. हा दुसऱ्या बाजारातून आणला, हा दुसऱ्या बाजारातून आणला, दोन्ही भिन्न भिन्न आहेत, आहे की नाही? अभेद नाही आहे. असं मानलं तर द्वितीय तस्यापि अन्य अन्य तस्यापि अन्य तस्यापि अन्य इति अनावस्था पात. कारण डी तरी काय आहे? विकल्प. मग त्याला ठेवण्यासाठी अजून एक, तो तरी काय राहील? त्याला ठेवण्यासाठी अजून एक, तोही विकल्प. त्याला ठेवण्यासाठी अजून एक, मग त्याला वेगळा, त्याला वेगळा, त्याला वेगळा करत 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 काय होईल? अनावस्था दोष येतो. म्हणून पूर्वपक्षाला म्हणायचं की हा जो प्रश्नरूपी विकल्प तू केलेला आहे हा तुझं काही योग्य नाही. लागला अर्थ? चला आता पुढे. न केवलम अत्र एव इदम दूषणम अपितु सर्वत्र एवं विध विकल्पपूर्वकम दूषणम प्रसरती इति आह. बघा आता सिद्धांती म्हणतात की बाबा रे, हे पूर्वपक्षी, न केवलम अत्रैव इदम दूषणम, इदम दूषणम केवलम अत्रैव न. हे दूषण, अशा प्रकारचं दूषण केवळ एवढ्याच ठिकाणी आहे असं नाही. अपितु सर्वत्र, सर्व ठिकाणी व्यवहारामध्ये, अपितु सर्वत्र एवं विध विकल्पपूर्वकम दूषणम प्रसरती. अशा प्रकारचं विकल्पपूर्वक दूषण सर्वच ठिकाणी काय होतं? प्रसरती म्हणजे प्रवृत्त होतं. सर्वच ठिकाणी असाच दोष लागतो. कसं? पुढच्या श्लोकात. इदम गुणक्रिया जाती द्रव्य संबंध वस्तुषु समं तेन स्वरूपस्य सर्वमेतदितीष्यता. इदम गुण क्रिया जाती द्रव्य संबंध वस्तुषु समम तेन.
स्वरूपस्य सर्वम एतत् इति इष्यताम. अन्वय सरळ आहे जवळजवळ. इदम गुणक्रिया जाती द्रव्य संबंध वस्तुषु समम तेन एतत् सर्वम स्वरूपस्य इति इष्यताम. बघा आता अर्थ काय की इदम म्हणजे गुण, क्रिया, जाती, द्रव्य आणि संबंध. किती झाले? 5 झाले ना. कोण कोण? गुण, क्रिया, जाती, द्रव्य आणि संबंध. या साऱ्या वस्तूंच्या बाबतीत समम. इदम समम हे सारं या साऱ्या वस्तूंच्या ठिकाणी काय आहे? म्हणजे असंच दूषण या सर्व ठिकाणी येतं. तेन म्हणून भाऊ असा विकल्प करू नको. मग हे काय आहे नेमकं? एतत् सर्वम स्वरूपस्य इष्यताम. हा शेवटचा निर्णय आहे. पण आता एक उदाहरण समजून घ्या. 5 उदाहरण द्यायला लागलं तर 1 तास लागेल. आपल्याला फक्त 5 मिनिटं बाकी आहे. मग एक उदाहरण देतो गुणाचं किंवा क्रियेचं कोणतंही एक घ्या, आहे की नाही. ते उदाहरण घेऊन हीच प्रक्रिया कशी लागू पडते याचा आपण विचार करू. याला म्हणतात घट, आहे की नाही. ठीक आहे. आता विकल्प शब्द काढून टाकायचा, तिथं गुण घ्यायचा. गुण. आता बघा कसं होतं की घटावर गुणाची स्थापना करायची आहे. गुण ठेवायचा आहे. पण त्या पूर्वपक्षाला म्हणायचं की तू ज्या घटावर गुण ठेवत आहे, गुणाची स्थापना करत आहे, त्या निर्गुण घटावर गुण ठेवत आहे की सगुण घटावर गुण ठेवत आहे? हा प्रश्न करायचा. काय निर्गुण घटावर गुण ठेवत आहे की सगुण घटावर, गुणाने युक्त असणाऱ्या घटावर तू गुण ठेवत आहे? जर तो पूर्वपक्षी म्हणेल की निर्गुण घटावर मी काय ठेवतो? गुण, तर कोणता दोष? पाहता निर्गुण आणि पुन्हा म्हणायचं गुण ठेवतो, व्याघात दोष होतो. म्हणून निर्गुण घटावर मी गुण ठेवतो आहे हे त्याला म्हणता येत नाही. मग काय म्हणावं लागेल? सगुण घटावर मी गुण ठेवतो आहे. सगुण म्हणजे गुणेन सह वर्तती ती सगुण, आहे की नाही. गुणेन सह तृतीया म्हणजे सगुण गट कोणता? आता की आता हा गुण ए नावाचा गुण, प्रथमांत गुण, ए गुण त्याला घटावर ठेवायचा आहे. त्यासाठी त्याला गुण मानावा लागेल कोणता? बी. कारण कोणता तरी गुण मानला तरच तो घट काय होईल? सगुण होईल, आहे की नाही. मग आता बी या गुणाने युक्त झाला घट, अर्थात तो झाला सगुण, गुणाने युक्त. आणि सगुण घटावर तो ठेवतोय गुण ए. ठीक आहे ना. आणि तो नियम आहेच आहे, विशिष्टावर येणारा धर्म विशेषणावर देखील असतो. आता इथे विशेष्य कोण आहे? घट. विशेषण कोण आहे? बी नावाचा गुण म्हणायचा. आता बी नावाचा गुण. बी या गुणाने युक्त घट झाला, दोन्ही मिळून झालं विशिष्ट. मग याच्यावर जर तुला गुण ठेवायचा आहे ए नावाचा गुण, तर ए गुणाचा आश्रय जसा घट होईल तसा बी नावाचा गुण बी होईल की नाही. कारण विशिष्टावर ठेवतोय म्हणल्यावर तो विशेषणावर बी आला, आहे की नाही. आणि दुसरा नियम कोणता? की आश्रयी भाव हा एकाच पदार्थामध्ये होत नसतो, त्याला 2 पदार्थ असावे लागतात. हा नियम माहिती आहे. मग आता की हा बी नावाचा गुण आणि ए नावाचा गुण दोन्ही एकच आहे का भिन्न भिन्न आहे हे त्याला प्रश्न करायचा. जर तो म्हणेल एकच आहे, तर मग ए नावाचा गुण ठेवण्यासाठी बी आहे ना, आणि म्हणजे एचा आश्रय कोण होऊ राहिला? बी. आणि त्याच्यावर ठेवू कोण राहिला? तू ए. आणि ए आणि बी दोन्ही काय आहे? एक. म्हणजे तोच आश्रय आणि तोच आश्रित होऊ राहिला. पण एकाच वस्तूमध्ये आश्रयभाव होत नसतो आणि म्हणून तुला बीचा आणि एचा अभेद मानता येत नाही. लागला अर्थ? मग म्हणे भेद आहे, ए वेगळा आणि बी वेगळा. ठीक आहे. मग ए हा गुण आहे, ए या गुणाला गुण तू घटावर ठेवू इच्छितो आणि तो घट कसा आहे? सगुण. कोणत्या गुणाने युक्त आहे? बी गुणाने युक्त आहे. मग बी या गुणाने युक्त असणारा घट म्हणजे सगुण घटावर तू ए नावाचा गुण ठेवत आहे, बरोबर की नाही. पण जसा ए नावाचा गुण, हा गुण तुला घटावर ठेवण्यासाठी त्या घटाला तुला सगुण बनवावं लागलं,
बी या गुणाने युक्त बनवावं लागलं. निर्गुण घटावर तू तर गुण ठेवू शकत नाही, व्यागात दोष येतो. मग आता ए गुण ठेवण्यासाठी घटाला विशेष करून बी नावाचा गुण तुला विशेषण मानावा लागला. अर्थात बी विशिष्ट घट झाला, तो सगुण झाला. पण जसा ए गुण ठेवण्यासाठी बी गुणाची कल्पना आहे, तसं बी तरी काय आहे? गुणच आहे. मग तो बी गुण निर्गुण घटावर का सगुण घटावर? बोल. निर्गुण घटावर म्हणाल तर व्याघात, मग त्याला काय म्हणावं लागेल? सगुण घटावर. मग आता बी गुण ठेवण्यासाठी त्याला पुन्हा घटाला काय करणार? सगुण करावं लागेल. मग सगुण करावं लागेल म्हणजे कोणता तरी गुण त्याच्यावर अगोदर मानावा लागेल. मग बी नावाचा गुण घटावर ठेवण्यासाठी त्याने पुन्हा कल्पना केली की सी नावाचा जो गुण त्या गुणाने युक्त आहे घट, म्हणजे घट सगुण आहे, आणि त्या सगुण असणाऱ्या घटावर बी नावाचा गुण मी ठेवत आहे, असं त्याला म्हणावं लागेल. आहे की नाही? म्हणजे ठीक आहे, मग काही हरकत नाही. ए ठेवण्यासाठी बीची कल्पना, बी ठेवण्यासाठी सी गुणाची कल्पना. पण एक सांग की सी नावाचा गुण आणि ए नावाचा गुण दोन्ही एकच आहे का भिन्न भिन्न आहे? हा पुन्हा प्रश्न. जर एकच आहे म्हणेल तर दोष येईल. कोणता? अन्योन्याश्रय. कारण का? ए गुण ठेवण्यासाठी बीची आवश्यकता आहे, बी ठेवण्यासाठी सीची म्हणजेच एची, एला ठेवण्यासाठी बीची, बीला ठेवण्यासाठी सीची, सीची म्हणजे बीला एची आवश्यकता आणि एला सीची आवश्यकता. याला काय म्हणतात? अन्योन्याश्रय दोष होतो. म्हणून ए सी आणि ए दोन्ही एक मानता येत नाही. मग आता तो असं म्हणेल की असं करू, मग ए वेगळा आणि सी वेगळा, ई आणि सी गुण वेगवेगळा आहे. मग ए गुण ठेवण्यासाठी बी गुणाने युक्त मानावा लागला घट, पण बी तरी गुण. बी या गुणाला ठेवण्यासाठी मानावा लागला सी गुण, पण सी तरी गुणच आहे. मग सी गुण जर तो घटावर आहे, तो निर्गुण घटावर आहे की सगुण घटावर आहे? निर्गुण म्हणाल तर व्याघात, मग म्हणावं लागेल सगुण. मग आता सी गुण घटावर ठेवण्यासाठी तुला घटाला अगोदर काय म्हणावं लागेल? सगुण. सगुण म्हणजे कोणत्या तरी गुणानं युक्त मानावं लागेल. मग तो गुण मानला डी. मग डी या गुणाने युक्त आहे घट म्हणजे सगुण झाला, त्याच्यावर ठेवत आहे तो गुण कोणता? सी. ठीक आहे की नाही? मग आता त्याला प्रश्न करायचा की ए या गुणाला ठेवण्यासाठी बी, बीला ठेवण्यासाठी सी, सीला ठेवण्यासाठी डी. पण तो डी आणि हा ए दोन्ही एक आहे का भिन्न भिन्न आहे? पुन्हा प्रश्न. जर एक मानील तर दोष येईल. कोणता? चक्रिका. कारण का? एला ठेवण्यासाठी बी, बीला ठेवण्यासाठी सीला ठेवण्यासाठी डी म्हणजेच ए, एला ठेवण्यासाठी पुन्हा बीला ठेवण्यासाठी सीला ठेवण्यासाठी म्हणजेच चक्र, सारखं चक्र चालू राहील. याला म्हणतात चक्रिका दोष. आणि म्हणून डीचा आणि एचा अभेद मानता येत नाही. मग यावर तो पुन्हा काय म्हणेल की डी वेगळा आणि ए वेगळा आहे. म्हणजे मग ठीक आहे, मग ए नावाचा गुण ठेवण्यासाठी बी, बी ठेवण्यासाठी सी, सी ठेवण्यासाठी डी, पण तो तरी गुणच आहे. मग डी हा गुण तो ज्या घटावर ठेवतो आहे तो घट निर्गुण का सगुण? निर्गुण म्हणाल तर व्याघात, सगुण म्हणेल तर मग डी ठेवण्यासाठी अजून एक गुण मानावा लागेल, तो तरी गुण. त्याला ठेवण्यासाठी अजून एक गुण, तो तरी गुण. त्याला ठेवण्यासाठी अजून एक गुण. मग हे काय होईल? अनवस्था. असे दोष येतात. म्हणून हा तुझा जो प्रश्नरूपी विकल्प आहे तोच मुळात योग्य नाही. लागला अर्थ? चला आता गुणाचं समजून सांगितलं. क्रिया, जाती, द्रव्य आणि संबंध याची तुम्ही कल्पना करून घ्या. ते इदम गुण क्रिया जाती द्रव्य संबंध वस्तुषु समम. टीका पहा. इदम विकल्प दूषण जातम. हे विकल्पाचं जे दूषण जात म्हणजे समूह, या विकल्पाचे जे दूषणांचा समूह आहे तो गुण क्रिया जाती द्रव्य संबंध वस्तुषु गुणादी संबंधांतेषु पंचसु वस्तुषु समम. गुणापासून तर संबंधापर्यंत म्हणजे गुण क्रिया जाती द्रव्य संबंध या साऱ्या ठिकाणी काय आहे? सारखाच येतो. तथाही कसं? गुण की निर्गुणे वर्तते अथवा गुणवती. पूर्व पक्षाला प्रश्न केला, बाबा रे तुझा गुण निर्गुण घटावर आहे का गुणवाल्या म्हणजे सगुण घटावर आहे? क्रियापी क्रियारहिते वर्तते क्रियावती वा. तसंच प्रश्न. एखादी क्रिया जर ठेवायची असेल तर ती क्रिया निष्क्रिय घटावर आहे का सक्रिय घटावर आहे? तशीच प्रक्रिया सारी चालू करायची. आद्य व्याघातः अन्यत्र आत्माश्रयदय इति सर्वत्र च एवं उह्यम. अशा रीतीने हे दोष सर्व ठिकाणी समजून घ्यायचे आहेत. ननु इदम असदुत्तरम चेत किम सदुत्तरम इति आशंक्य आह तेन इति. आता कोणी म्हणेल का हो तुम्ही त्या पूर्वपक्षाचं लयच तोंड बंद केलं, असद उत्तर देऊन तोंड बंद केलं. मग हे जर असद उत्तर आहे तर सदुत्तर वास्तविक उत्तर काय आहे नेमकं ते सांगा. सांगतात तेन
एवं तेन म्हणजे एवं विकल्पस्य असंगतत्वेन, अशा रीतीने विकल्पाची असंगतता होत असल्यामुळे, म्हणजे असंभव होत असल्यामुळे, एतद गुणाधिकम सर्वम स्वरूपस्य इति इष्यताम, म्हणून हे गुण क्रिया जाती द्रव्य हे काय आहे, स्वरूपाच्या ठिकाणी आहे असं समजायचं आहे की नाही. गुण क्रिया जाती विकल्प हे सारे स्वरूप ब्रह्माच्या ठिकाणी आहेत, पण कसे आहेत, कल्पित तादात्म्य संबंधाने आहेत, अनिर्वचनीय आहेत, मिथ्या आहेत, सत असताहून विलक्षण आहे असं इष्यताम. गुणादय सर्वे वस्तुस्वरूपे वर्तन्ते इति अभिप्राय, म्हणजे गुणाधिक हे सर्व वस्तुस्वरूपाच्या ठिकाणी वर्तन्ते म्हणजे राहतात, कल्पित तादात्म्य संबंधाने राहतात, ते राहणारे सारे मिथ्या आहे, त्याचा अधिष्ठानभूत असणारं अखंड एक रस ब्रह्म चैतन्य तेच मात्र सत आहे, हा बोध करून घ्यायचा आहे. यामधून विद्यारण्य स्वामींना हेच सांगायचं आहे की जर शब्दछल जर कोणी करत असेल, पूर्वपक्षी असा कोणी एखादा दार्शनिक, तर त्या शब्दछलाला आमच्याजवळ सुद्धा तशाच प्रकारचं उत्तर आहे. पण अशा प्रकारचा शब्दछल करून तत्वबोध होणार नाही आहे. म्हणून शब्दछल न करता केवळ जर तुम्हाला अखंड एक रस ब्रह्माचा बोध पाहिजे असेल तर श्रुती, आणि श्रुतीला अनुसरून युक्ती, त्याला अनुसरून अनुभव, त्याला अनुसरूनच महात्म्यांचे जीवनमुक्त पुरुषांचे हे वचन हे सारे असतात. या साऱ्यांचा विचार केला तरच अखंड एक रसाचा बोध होईल. असा छल करून बोध होणार, शब्द छल करून बोध होणार नाही, हेच यांना सांगायचं आहे. तो विषय आता इथं संपला. त्याच्या पुढचा जो भाग आहे तो पुढच्या सत्रात म्हणजे लगेच आता होणार आहे. माझा वेळही संपलेला आहे म्हणून मी इथं थांबतो. मी आज सारखं जाता सांगून घ्या तुम्ही. असं आहे का? वेगवेगळ्या वक्त्यांनी एकच विषय सांगितला म्हणजे आणखीन दृढ होतो. खरं तर तो तुम्हीच सांगायला पाहिजे. हां, भवतु एवं अन्यत्र प्रकृती की मायातम इति अत आह, आहे की नाही. आता ब्रह्माविषयी अगोदर सविकल्प विकल्प पूर्वपक्षाचा प्रश्नरूपी विकल्प संभव होत नाही हे सांगितलं, आणि हीच प्रक्रिया गुण क्रिया जाती इत्यादी ठिकाणी सुद्धा अशीच आहे असं सांगितलं. त्यावर कोणी साधक म्हणतो भवतु एवं अन्यत्र, अन्य ठिकाणी सर्व ठिकाणी ही सारी प्रक्रिया अशी होत असेल, होऊ द्या. प्रकृती की मायातम, प्रकृत प्रसंगात काय सिद्ध होईल. प्रकृत प्रसंग काय चालू होता की तत्वमसी इत्यादी महावाक्याच्या द्वारे लक्षणावृत्तीच्या द्वारे अखंडिक ब्रह्माचा काय होतो, बोध होतो. हा मूळ प्रश्न चालू होता. त्यात काय सिद्ध होईल, काय चालू आहे पहा. विकल्प तद्भावाभ्याम संस्पृष्टात्मवस्तुनी विकल्पितत्वलक्षत्व संबंधाद्यास्तु कल्पिताः. बघा, विकल्प तद्भावाभ्याम असंस्पृष्ट आत्मवस्तुनी विकल्पितत्व लक्षत्व संबंधाद्याः तु कल्पिताः. बघा आता विकल्प तद अभावाभ्याम असंस्पृष्ट आत्मवस्तुनी, आत्मा जो आहे ब्रह्म संस्पृष्ट आणि असंस्पृष्ट. असंस्पृष्ट म्हणजे संस्पर्श रहित. कशाने? विकल्प तत् अभावाभ्याम, आत्मवस्तू जे आहे ब्रह्मतत्व जे आहे त्याच्या संबंध त्याच्याविषयी न विकल्प आहे न विकल्पाचा अभाव आहे, न त्याच्या ठिकाणी कोणती जाती आहे न जातीचा अभाव आहे, न तो कोणत्या पदाचा वाच्य आहे न कोणत्या पदाचा तो लक्ष्य आहे. कसाच नाही, तो आहे तो आपल्या महिमेत आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे. असा असणारी ती आत्मवस्तूनी आत्मवस्तूच्या ठिकाणी जर तुम्हाला प्रतीतीला येत असेल विकल्प गुण जाती धर्म, तर हे सारे काय आहेत? कल्पित आहे. वस्तुतः शुक्तीच्या ठिकाणी रजत नाहीच, रज्जूच्या ठिकाणी सर्प नाहीच, साक्षीच्या ठिकाणी स्वप्न पदार्थ नाहीच. पण जर प्रतीतीला येत असतील तर ते कसे आहे? अनिर्वचनीय आहे, कल्पित आहे. त्याचा जास्त विचार करत बसायचं काम नाही, आणि त्याचाच जर विचार करत बसलं तर मूळ अधिष्ठानापर्यंत जाताच येणार नाही, असा अर्थ आहे. विकल्पितत्व लक्षत्व
संबंधादी गुण आदी शब्दाने गुण क्रिया जाती धर्म हे सारं घ्यायचं. माया मायेचं कार्य संपूर्ण. तू कल्पिता हे सारे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी काय आहे, आत्मवस्तूच्या ठिकाणी कल्पित आहेत. टीका विकल्पतद्भावाभ्याम विकल्पेन विकल्पाभावेन च असंस्पृष्ट आत्मवस्तुनी म्हणजे संस्पर्शरहिते परमात्मवस्तुनी विकल्पितत्व लक्ष्यत्व संबंधाद्याः तत्र विकल्पितत्वं नाम सविकल्पस्य वा निर्विकल्पस्य वा इति पूर्वोक्तेन विषयीकृतत्वम. बघा एक एक पंक्ती काय म्हणतात की विकल्प तद्भावाभ्याम हे पद आहे ना, म्हणजे काय विकल्पेन विकल्पाभावेन विकल्प आणि विकल्पाचा अभाव. जसा घट घटाचा अभाव तसा विकल्प विकल्पाचा अभाव गुण गुणाचा अभाव अशा रीतीने अभावेन च असंस्पृष्ट आत्मवस्तुनी आत्मवस्तू म्हणजे जे ब्रह्म आहे प्रत्येकाभिन्न तत्व आहे परमात्मा त्याच्या ठिकाणी यांचा कसलाही संबंध नाही स्पर्श नाही म्हणजे संस्पर्शरहिते परमात्म वस्तुनी थोडा देखील स्पर्श नाही. कशाचा विकल्पाचा विकल्पाच्या भावच नाही तर अभाव तरी कुठून. कारण अभावाची कल्पना केव्हा असते भाव असेल तर ना. जरी पदार्थच नाही आहे घटच नाही तर घटाच्या अभावाचा व्यवहार तरी कसा घडणार आहे. तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विकल्प गुण क्रिया जाती हे पदार्थच मुळात नाही तर त्यांचा अभाव तरी कुठून असणार तेही नाही. संस्पर्शरहिते परमात्म वस्तुनी त्या परमात्मा म्हणजे प्रत्येकाभिन्न परमात्म्याच्या ठिकाणी विकल्पितत्व लक्ष्यत्व संबंधाद्या हे सारं घ्यायचं आधी शब्दाने तत्र संबंधाद्या कल्पिता इत्यर्थ हे सारे त्या ठिकाणी काय आहेत कल्पित आहेत. वाक्य पूर्ण झालं. म्हणजे विकल्प म्हणजे काय हो तत्र विकल्पितत्व नाम विकल्पितत्व म्हणजे काय विकल्प आश्रयत्व म्हणजे तो विकल्पाचा आश्रय देखील नाही म्हणजे आश्रयत्व हा धर्मही त्याच्या ठिकाणी नाही आहे हे तात्पर्य बरं का. तत्र विकल्पितत्व नाम सविकल्पस्य वा निर्विकल्पस्य वा इति पूर्वोक्तेन म्हणजे दोन मतरूप विकल्प असं की असं असं पूर्वोक्तेन विषयीकृतत्वम विकल्पितत्वम विकल्पितत्वमचा अर्थ आहे विकल्पितत्वम नाम सविकल्पस्य वा निर्विकल्पस्य वा इति पूर्वोक्तेन विषयीकृतत्वम विषयीकृतत्व म्हणजे यांचा आश्रयत्व अर्थात ते ब्रह्म तो आत्मा न विकल्प आणि विकल्पाचा अभाव कशाचा आश्रयही नाही आहे आश्रयत्व धर्मही त्याच्या ठिकाणी नाही आहे. लक्ष्यत्व म्हणजे काय बरं लक्ष्यत्वम लक्षणावृत्त्या ज्ञाप्यत्वम लक्ष्यत्व म्हणजे लक्षणावृत्तीच्या द्वारे जाणल्या जाणारं ज्ञाप्यत्वम लक्षणावृत्त्या ज्ञाप्यत्वम मग म्हणे का हो तत्वमसी इत्यादी महावाक्याच्या द्वारे लक्ष किंवा गंगापदाच्या द्वारे लक्षणा करून लक्ष कोण आहे तीर लक्ष तो धर्म कुठं आला तीराच्या ठिकाणी. तसं तत्वमसी महावाक्याच्या द्वारे लक्ष जर ब्रह्म आहे तर लक्ष तो धर्म तरी त्याच ठिकाणी आलाच ना. अहो नाही हो असं आमचं सोज्वळ ब्रह्म आहे त्याच ठिकाणी लक्षत्व देखील नाही. लक्षत्वम लक्षणावृत्त्या ज्ञाप्यत्वम. संबंध संबंध म्हणजे संयोग आदी संयोग समवाय वगैरे पुष्कळ संबंध आहे ना. संबंध अनेक प्रकारे संबंध आहे संयोग